फ्रेंच फ्राईज, चिकन नगेट्स आणि तंदूरच्या पीस आहेत। ही बघा कशी ग्रेव्ही झाली आणि मटण धुवून घेतलेलं आहे। मिक्स फ्रूट ज्यूस बनवायचा आहे। सुरमई फ्राय बघा, कोलब्यांची साईज तर क्रिस्पी झालेली आहे, रेडी खाऊन बघतोय आणि कडक एकदम क्रिस्पी झालेली आहे। तर आमची सुरमई डिश रेडी झालेली आहे। ही बघा काय काय बघ दाखवत सांगतो तुम्हाला। ही बघा सुरमई डिश मध्ये हे बोंबील रवा तवा, हे आहे मटन, हे चपाती आणि सुरमई डिश झालेली आहे तयार। तर छोटी बघा पाण्यावर कशी तरंगते माझ्या पाठीमागे आहे बघा। हातपाय नाही आलो तर ती 1-2 मिनिटं तर 3-4 मिनिटं सहज राहू शकते। ही बघा आणि तिचं वजन आहे 48 किलो, तरी बघा काशी पाण्यावर तरंगते। ही बघा तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करताय। ही बघा, ही बघा कम टू दुबई। नमस्कार मंडळी, सतीश म्हात्रे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। तर आज आम्ही निघालेलो फार्म हाऊसला। कुठला फार्म हाऊस ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहेत। तर आपल्यासोबत कोण कोण असणार आहे ते तुम्हाला दाखवतो। तर आपल्यासोबत असणार ही बघा मंडळी, मितू कुठे चाललास? मजा करशील? जाम उडी टाकायची आपल्याला स्विमिंग पूल मध्ये। आणखी मंडळी आहे ती पण तुम्हाला दाखवतो। तर नारळ फोडून आम्ही आता निघणार आहोत। मंडळी आलेली आहे, हे बघा आणखी एक ग्रुप शेव्यावरनं निघणार आहे। धीरज आता लॅपटॉप कशाला घेतलास? तिथं आपल्याला मजा करायला जात आहे, ते लॅपटॉप घेऊ ठेवू इथं घरीच। चला बसा पटापट, आता जायचंय शेव्याला। आणि हा आमचा गोल्ड्या, हा रागवलेला आहे कारण याला आम्ही नेत नाही। गोल्ड्या चल इथं बस, खाली बस 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 खाली। शेक हँड कर, शेक हँड। बघा गोल्ड्या बघा शेक हँड करतोय। आणि आता आम्ही चाललोय, तुला नेणार नाही आम्ही, ओके चल। तर आम्ही आता पोचलेलो आहोत पालीला। तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही लगेच इथून निघणार आहोत। छोटी बाय। शाखा नागशेत कडनं मारलेला आहे टन। फायनली आम्ही फार्म हाऊसच्या गेट मध्ये एंट्री करणारच आहोत आता। स्विमिंग पूल भरलेला आहे। तर आम्ही 10 वाजता निघालो होतो। पहिला आम्ही पालीला गेलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आत्ता वाजले ते 2:45 वाजलेले आणि फार्म हाऊसला आम्ही पोहोचलेलो। आणि पहिली धीरजनी आणि मितांची उडी टाकलेली ही बघा। आणि आता आम्ही जेवणार आहोत। जेवायला काय काय बघतो आणि तुम्हाला दाखवतो। तर पहिलाच मेनू आहे मुंडी। 2 मुंड्या आणल्या होत्या, मस्त बनवल्या तेव्हा मी हजर तर नव्हतो। आता पहिला मेनू आमचा मुंडीचा आहे। चिकन तंदुरी बनवायचं आहे आपल्याला। हे बघा
तंदुरी मसाल्यानं मिक्स दही केलेली आहे. हे बघा तंदुरीसाठी पीस. आणि हा चिकन पकोडा आपल्याला बनवायचा आहे. आणि 65 मसाल्यामध्ये एकदम मस्तपैकी झाला पाहिजे. आणि हा फक्त क्रिस्पी चिकन क्रिस्पी. हा चिकन क्रिस्पी 2.5 किलो आणलेला आहे. आणि हा दोन्ही मिळून 8 किलो 10.5 किलो नुसता चिकनचाच आयटम आहे. सकाळी 2 मुंड्या खाल्या. छोटे त्याला पाहून आलीस मी. तू खाशील काय खाशील? चिकन क्रिस्पी तंदुरीने खायचं. हे बघ हे बघ काय. आणि काय काय खाशील? चिकन देशी होतो. चिकन क्रिस्पी चिकन पकोडा आणि तंदुरी. हे बघ प्रतिभा मिक्स करताय. आणि सोबत आहे काजल. हे बघा मिक्स चालू आहे. मितू का खावासाठी जाम मजा येईल. कालवा पटापट मॅरिनेट करून ठेवायचं आहे आपल्याला. संध्याकाळी काय काय आयटम आहे? आता जे तुम्हाला दाखवले ते कोळंबी सुरमई आणि कोळंबी ना. प्रतिभा सुरमई आणि सुरमई कधी आहे? उद्या सुरमई आहे. 10 किलो चिकन कोलबी 10.5 किलो चिकन आहे. आणि कोलबी 5 किलो. 5 किलो क्रिस्पीसाठी त्याच्यावर टाकलेलं आहे व्हाईट तिल. जो इकडे बघ. आता वाजलेले आहेत 5:45. आणि प्रिया काय बनवतास? कॉफी. प्रिया बोलतो कॉफी बनवते. किती जणांना करायची आहे? आपली 14 का 15 जण. दूध बघा. पाणी बिन टाकू नको एकदम. नाही प्युअर दुधाची. हा चालू आहे आता पनीर पकोडा. हे बघा उपासवाल्यांना खास मामांसाठी. मामा उपास आहे आज शनिवार. आज शनिवार मामाला उपास असल्यामुळं आज इथं चालू आहे पनीर पकोडा. हो राहू दे. तेल तापलेलं आहे. पनीर भज्या इथं आम्ही हो हे बघा पनीर पकोडा. पनीर पकोडा आता झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आमची चिकन क्रिस्पी चालू झालेली आहे. क्रिस्पी नाही 65 क्रिस्पी. चिकन 65 क्रिस्पी. त्यामध्ये ते टाकलंय आपण तिल टाकलेलं आहे. आणि कडक एकदम क्रिस्पी झालेली आहे. हे बघा तर क्रिस्पी झालेली आहे. रेडी खाऊन बघतोय. मस्त झालेली आहे. हे बघा चिकन याला तिल लावलेले आहेत. मस्त लागते.
राकेश बघा मी तुला दाखव 8 तास येऊन आता नवीन कुक आलेला आहे, सुपन्या मात्रे, नवीन शो. सुपन्या काय बनवतात? कोलबीचा रस्सा. कोलबीचा रस्सा बघूया. आता तेल पाहिजे होता बघा. राकेश स्वतः तोंडाने फुक मारतय आणि आग पेटवतय. इथं आम्ही फुकणी नाही आणली ना सोबत, त्याच्यामुळे राकेश स्वतः तोंडाने आग फुक मारतय. हे बघा अरे 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 बाबा बेकार काम आहे. दुसरा लावलाय, दुसरा ना जेवणान. हा मस्त एवढा अरे वाया पुढे लगा कशी फिरून इकडे आला तो. अरे अरे झालेलं आता. नवीन कुक आलेला आहे बघा, शेवावरून खुशी खुशी गेलेली आहे. कवरचा बोन 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 बाबा दोन्ही साईडला दोन. दोन शॉट लावलं. बाजू बाजू बाजू. ते कालवणाला तिसरा कुक आलेला आहे जयश्री. चौथा गाठी मारतोय राकेश घरात. हे बघा कोलबी जाम भारी आहे ना. बघा कोलब्यांची साईज मस्त साईज आहे कोलब्यांची. चिकन क्रिस्पी आता संपलेली आहे, आता ठेवलेले आहेत. आता पायनॅपल स्टिक बनवायला ठेवलेले आहेत. हे बघा एक कर. आता दुसरी कढई ठेवली. तर ती आता काय होणार आहे? चिकन पकोडा. कुठल्या पावलेस संपल्या. हे बघा शेंगा पण उकडल्या होत्या 1 किलो. खातान पनीर पकोडा दाखवलेला ना. पनीर पकोडा दाखवले. जयश्री काय आणलास? पकोडा बनवाला. हाय आता बोल. हाय जायचं पवाला. पवाला जायचा का? ते बघ बाबा गेला बघ. जा पटकन जा पटकन. बाबा गेला बघ पवाला. आता काय प्रतिभा काय बनवतात? चिकन पकोडा. हाय हे बघ फुक मारायला फुकणी नाही तर मामा बघ कशी फुक मारताय. हे बघ गोल्डन पॉवरची वास आहे ना याला. चिकन पकोडा. हा काय रे चिकन पकोडा होईल बघ. हा आता कोलबीचा कालवण झालेला आहे आणि मी तू जेवतोय.
मी तू बघा कोलबीचं कालवण झालेलं आहे रेडी. आणि मी तू जेवायला बसलेला आहे. मी तू खाऊन बघ कशी लागते कोलबी. तोंडानंतर काय खालीस हां कशी लागताय. मस्त लागताय. मी पण आता जेवायला बसलोय. जेवतो. आणखी आयटम चालू आहेत कुठलं ते बघा. कोलबीची साईज बघा मस्त आहे साईज. आणि आता जेवण झाल्यानंतर आमचा मोजिटो होणार आहे. मोजिटो कोण बनवणार आहे मोजिटो होता होणार मी मला. आता मोजिटो आम्ही पियाला जाणार आहोत जेवण झाल्यानंतर. मामा जेवले का. मामांचं जेवण झालेलं आहे. रात्रीचे आता 12 वाजलेले आहेत. तरी आपली सर्व मंडळी बघा स्विमिंग पूलमध्ये. आता आमची कॉइन गेम आहे. कॉइन टाकणार बघा. ही बघा मंडळी. बघा 12 वाजलेले आहेत रात्रीचे. स्विमिंग पूल मधला पाणी आपला गरम झालेला आहे. एकदम पोहायला एकदम मस्त वाटतंय. आपण आलेलो आहोत केनी फार्म हाऊसला. छोटे बस झाला पुरी टाक. आता मोजिटो होतोय ते काय तो काला मीठ. काला मीठ मोजिटो बनवताना प्रिया आणि खुशी. कसं झालाय मस्त. मस्त आहे. तर मंडळी गुड मॉर्निंग सुप्रभात. दुसरा दिवस चालू झालेला आहे फार्म हाऊसवर. तर तुम्हाला इकडचा नजारा दाखवत आहे. केनी फार्म हाऊस पनवेलवाल्यांचं आहे. फार्म हाऊसला लागूनच अशी नदी आहे ही बघा. आणि इकडचा नजारा बघा. सकाळीचे 7:30 वाजलेले आहेत. आणि आपल्या सोबत आहेत मामा आपल्या सोबत आलेले आहेत बाहेर फार्म हाऊसच्या. इकडचा कसा एरिया बघतो आम्ही. मामा झाला का चहा नाश्ता झाला का. हो झाला. मामांचा चहा नाश्ता तर झालेला आहे. जाऊन मी पण चहा नाश्ता करतो. आणि बाकीची मंडळी अद्याप झोपलेली आहे. आणि रात्री 2 वाजले आम्हाला. वातावरण बघा इकडचा कसा. डोंगर एकदम जवळच आहेत. आणि आता सकाळीचा नाश्ता काय बघूया. 2.5 किलो फ्रेंच फ्राईज. आणि हे रेडीमेड चिकन नगेट्स 2 पॅकेट आहेत 2 किलो. आणि हे 2.5 किलो. तर कोण बनवत आहे. प्रतिभा काय बनवतास. चिकन नगेट्स का पहिला फ्रेंच फ्राईज. इथं कांदा कापताना प्रिया घरात. तिकडं काजल बसली मस्त आरामात. जयश्री काय सकाळ हे बघा मंडळी. करून आल्यावर माणूस फ्रेश राहिला पाहिजे. छोटे काय खाशील पहिला. फ्रेंच फ्राईज चल पहिले चल हे घे. सकाळीच कॉफी पिऊन झालेली आहे. आणि आता फ्रेंच फ्राईज आम्ही किचन बाहेरच घेतलेलं आहे बनवायला.
आणि आता फ्रेंच फ्राईज तेल टाकलं. पत्रवले आणायला लागल. आणि बघा लाल लाल झालेले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. ही मंडळी फक्त खाण्यासाठी आलेली आहे. हा आयतं खायला जसं मजा येते तसं बनवून खायला मजा नाही आहे. म्हणून आयतं खायचं. मज्जाच मज्जा. एक नंबर काम आहे. काय जरा काम ठेवा मग. राकेश बनवते का विचार? नाही पैसे नाही ना. नाही इथं जयश्रीचा काय सांगूच नको. जयश्री तू जेवण काय बनवीस नाही. राकेश तू जेवण बनवतो. म्हणून त्याचं जेवणाला नाव ठेवलं गोड आहे गोड आहे गोड आहे. हा म्हणून म्हणजे मी जेवण चांगले बनवतो. नाही 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 राकेशनी काल मस्त बनवला होता. जीवू 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 काय करतेस? फ्रेंच फ्राईज जायचंय तुला? मम मध्ये जायचंय का? जायचंय. हा ती बघ मम्मी बघ फ्रेंच फ्राईज खाते बघ. इथं कांदा कापायला दुसरा एक नवीन मेंबर आलाय. सकाळचा नाश्ता झालेला आहे. हा बघा दाखवतो तुम्हाला. फ्रेंच फ्राईज, चिकन नगेट्स आणि तंदूर आहेत. सोबत शेजवान चटणी, टोमॅटो सॉस, मेयोनीज हे बघा. आणि स्विमिंग पूल बाजूलाच आहे. स्टॉल लावला स्टॉल इथं. आणि आता मटण होणार आहे. मटण कोण बनवते तुम्हाला दाखवतो. आता आपला दुसरा आयटम मटणाची सुरुवात केलेली आहे. कांदा मस्तपैकी ब्राऊन कलर आता येईल. त्याच्यामध्ये अख्खा मसाला टाकलेला आहे. मिक्स कर रवी, मिक्स कर. आज मटण बनवायला रवी आहे आणि सोबत राकेश घरत पण आहे. राकेश घरतनी काल जबरदस्त म्हणजे हवा फूक मारून आग पेटवली होती. राकेश घरत आलेला आहे आणि सोबत त्यांची मिसेस जयश्री. अरे जयश्री काम करतोय आज. आज साफसफाई लागलेली आहे. आणि छोटी तर काय खोबरा कापते. छोटी खोबरा कापते. बाकीचे मंडळी तिथं आरामात मस्तपैकी बसलेली आहेत. हा धीरज काय खातात? चिकन नगेट्स. त्यांना रेंज नाही त्याच्यामुळे त्यांना इंटरेस्ट नाही. इथं जिथं मोबाईलला रेंज नाही ना तिथं कोणाला इंटरेस्टच येत नाही. हो रेंजसाठी ते पालीपर्यंत पण गेले होतं सकाळी. आला लसूण पेस्ट टाकलेला आहे. हो इथे 2-3 चूक आल्या कमी. आता टाकले आहे मसाला 3 टाक. बस. 1 चमचा हळद, 1 चमचा 2 चमचा गरम मसाला. तर हा नंतर टाकलेला आमचा घरगुती स्पेशल मसाला. ही बघा कशी ग्रेव्ही झाली. मटण धुवून घेतलेलं आहे. आमचा 3 किलो मटण होता.
तर मटण आम्ही 3 किलो घेतलेला. आता मस्त मिक्स करून झाला आहे. हा बघा झालेला आहे मिक्स. 15 जण आता मी. चुलीवरचा रेडीमेड दगडा लावून आम्ही बनवलेला आहे. चूल राकेश होता आणि मामाई दगड आणले. रवी बनवते मटण. मिक्स फ्रूट ज्यूस बनवायचा आहे. चल टाकलेला आहे फंटा पहिला. अर्धा नंतर बनवायचा. नको सगळ्यांना भेटणार नाही ना. आता मिरिंडा त्यानंतर स्प्राईट. त्यामध्ये ॲपल आहे, पेर आहे, ऑरेंज आहे. आता नमक, काळा मीठ. जायचा मम्मध्ये जायचा. हा चला. तो पण आपला फ्रूट ज्यूस रेडी होत आहे. खोबरा टाकून सगळा काला काला होईल. ती आणते खोबरा टाकायचा का नाही कंची चव. तर त्यानंतर आपला नमक जास्त नको. हा बस. काल वाला ग्लास घे. ठीक आहे. तर रेडी होत आहे. स्प्राईट पण घे. आणि ते बघा झालेलं आहे. आता झालेलं आहे. आणि घ्या आता ग्लास. आणि मिक्स फ्रूट ज्यूस रेडी झालेला आहे. हा बघा. सर्व फ्रुट्स आहेत त्याच्यामुळे टेस्ट एकदम मस्त लागत आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. कारण इथं आम्ही फार्म हाऊसवर बनवलेला आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. सर्वांनी घेतलेला आहे. आणि हे बघा वाजलेले आहेत 11:15 आणि इथं पाऊस आलेला आहे. भुवन कसा झालाय? 1 नंबर. नक्की ना 1 नंबर. बाला तुला कसा वाटला? हा सेकंड टाइम घेतोय भाजीला. मित्तू कसा लागतंय? हा मस्त. की करा. आपला मटण शिजत आहे आणि इकडं चपात्या बनवतात. आम्ही पण काम करतो. काम करतोय. आपलं काम करतात. आम्हाला काम करताना पण आता मात्र 100% चपात्या बनवतात. भांड्या घासण्यापासून तर जेवण राहण्यापर्यंत व्हिडिओ काढायचे. त्याला मोठा व्हिडिओ नाही तर अर्धवट फक्त जेवणाचीच व्हिडिओ नाही जमत ना. आता सुरमई रवा तवा बनवायचे आहे. प्रियाने सुरमईला मसाला लावलेला आहे. आता प्रतिभा मारते फ्राय. सुरमई फ्राय. आपली सुरमई 3 किलोची आहे. धीरज आणि मी व्हिडिओमध्ये येईलच सुरमई त्या करताना. धीरजला आता होती.
3 किलोची होती सुरमई. मसाला लावून झालेला आहे. आणखी आज सुरमई इतकं मसाला सुरमई फ्राय होत आहे. पण आता या केळीच्या पानावर ठेवायच्या. हे काय सुरमई झाली. आता सुरमई बाकी आहे ना. हे काय बोंबील फ्राय करायची. बाबा बाबा माणसं नवीन आहेत. त्यांना कपडे नाही. डायरेक्ट स्विमिंग पूल मधून आली फ्राय मारायला. आदिवासीमध्ये आली तर आदिवासी झाली. नाही आई हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे. मग आणि मटण झालेलं आहे. वर कोथिंबीर टाकलेली आहे. आता कोण कोण जेवायला येतं तुम्हाला दाखवतो. जेवायला कोण कोण येते तुम्हाला दाखवतो. नंतर आम्ही जाणार स्विमिंग पूलमध्ये. आणि आमची सुरमई डिश रेडी झालेली आहे. कशी सजवली ती तुम्हाला दाखवतो. ही बघा. तर आमची सुरमई डिश रेडी झालेली आहे. ही बघा काय काय बघ दाखवत सांगतो तुम्हाला. ही बघा सुरमई डिश मध्ये हे बोंबील रवा तवा, हे आहे मटन, हे चपाती, चिकन रोस्ट आणि ही आहे सुरमई थालीमधली. आणि सुरमई डिश झालेली आहे तयार. घ्या चला सुरुवात करा. आणि इथं सुरुवात झालेली आहे खाण्याची. आणि आपला दुसरा ब्लॉगर सुद्धा आलेला आहे इथं खुशी करत शेव्यावरून. ही बघा इथं हमला झालेला हमला. हे बघा तर कसा लागतो काय कसं झालंय ते तुम्हाला दाखवतो. मस्त शिजला मटन. शेवटी बनवलाय मी ना. शेवटी तू बनवला पहिला आम्ही बनवला. कोणी कोणी काय बनवलं ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच दिसणार आहे. बघा खुशी करत छोटी डाएट वर आहे. ती बघा डाएट वर आहे. मटन संपला आहे. संपला मटण. गेला मटण. हे बघा फक्त 3.5 मिनिटं झाली. 3.5 मिनिटात काय झालं बघा. युद्ध झालं इथं आणि संपला. हे काय डिस्कस चाललाय. चला या पावाला. नदीवर नको आपल्या इथंच पावायचं आहे. तरी या बघा पाण्यावर कशी तरंगते. न हातपाय हलवता. हे बघ माझ्या पाठीमागं आहे दाखवतो. हरा आता हातपाय तरतर. हे बघ हातपाय ना हलवता. हे बघा तरते बघा पूर्ण हेल्दी. 30 सेकंद 32 सेकंद झालं. आपल्याला आताच नाही येणार. सांगतोय काय
48 किलो. हो आता 1 मिनिट होईल. याशी संपानी असलं तर पुरणारच नाही. 1 मिनिट होऊन गेला. तिला नाही ऐकायला नाही येणार. बस 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 2-3 मिनिटं राहू शकते सहज. फुल एन्जॉय. एक 2 3 इकडं बघा इथं पाऊस भरपूर आलेला आहे. बघा पाऊस पडतोय. इथं पाऊस पडतोय आणि फुल धमाल केलेली आहे बघा. जेवण चालू आहे शेवटचा. त्याच्यानंतर कॉफी होणार आहे आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत. परंतु जेवायला काय घेतलंय बघा. प्रत्येक जण कशी जेवताना बघा. आता काय बाहेर आलोत ना, बाहेर कसं पण जेवायला भेटेल. वाडीस माल फार्म हाऊसचा टाइम संपलेला आहे आणि सर्व आता घरी जायला निघालेलो आहोत. आणि ही बघा मंडळी पाऊस आलेला आहे जाता जाता. तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. मजा आली का फार्म हाऊसला? फुल धमाल. धमाल बघायची असेल तर 2-3 दिवसात लगेच बघायला भेटेल धमाल. तर चला